सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामधला वाद चव्हाट्यावर येताना दिसून येतोय। अकोल्यामध्ये जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये भाजपचे आमदार रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला। महापालिकेच्या दलित वस्तीच्या निधीवरून हा वाद झालाय। अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला। मुख्य म्हणजे कामगार मंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती। ही बैठक सुरू होती, त्यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला याची माहिती दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनासमोर मोठ्या संख्येने जमा झाले। यावेळेला एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पोलिसांनी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसले। आज आमच्या मतदारसंघाचे टोळावाले गड्डे पडले आहेत, ऍक्सिडेंट होऊ राहिले। 29 कोटी रुपये आमचे वापस गेले। याला जबाबदार कोण आहे? जाणबुजूनपणे जिल्ह्याच्या निधीचा जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत आम्ही निधी ट्रान्सफर करत नाही, अशी भूमिका यांची होती। म्हणून पैसे न मिळाल्यामुळे निधी ट्रान्सफर केला नाही 20 दिवस आणि 29 कोटी जिल्ह्याचे परत गेले। ते विरोधक होऊ शकतात, त्याचे वैचारिक मतभेद होऊ शकतात, आपण दुश्मन कोणाला समजता कामा नये। आणि सत्ताधारी आमदार असताना, भारतीय जनता पक्षाचा एक पाईक असताना मी थोडंसं संविधान प्रथा परंपरेला मानणारा माणूस आहे आणि माझ्यापर्यंत मी विषय तो तेव्हाच संपवलेला आहे। मी त्यांना शिव्या दिल्या नाहीत, त्यांनीही मला शिव्या दिल्या नाहीत। उच्च आवाजात बोलणं झालं हे मात्र नक्की।